पालघर जिल्हा पत्रकार संघाकडून दिला जाणारा सन 2025चा उत्कृष्ट आदर्श पत्रकारिता पुरस्काराने लोकमतचे पत्रकार रवींद्र साळवे यांना सन्मानित करण्यात आले आहे। रवींद्र साळवे हे आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून जव्हार मुखाड्यातील कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू, आदिवासींचे स्थलांतर, कातकरी बांधवांचे प्रश्न, आश्रमशाळांमधील विदारक वास्तव, गावपाड्यांना भेडसावणाऱ्या समस्या, पाणी टंचाई, आरोग्याचे प्रश्न, सरकारचे धोरण आदी प्रश्नांवर सातत्याने निर्भीडपणे लिखाण करून शासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम ते पूर्वीपासून करत आहेत। त्यांच्या या कामाची दखल घेऊन पत्रकार दिनाचे औचित्य साधत ज्येष्ठ पत्रकार, लेखक, संशोधक मीना मेनन व व्यंकट अय्यर, लेखक, माध्यम तज्ज्ञ यांच्या हस्ते मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। हा सोहळा सोनपंत दांडेकर कॉलेज पालघर येथे पार पडला। यावेळी सोनपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किरण साने, पालघर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, ज्येष्ठ पत्रकार रमाकांत पाटील, कोषाध्यक्ष पंकज राऊत, सरचिटणीस श्याम आटे, लोकमतचे हितेन नाईक आदी पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे, पालघर जिल्हा। घेऊन चालणाऱ्या लोकांमध्ये तिने मिसळावे, बातमीने लोकांचे रक्त होऊन उसळावे, बातमीने सहन करावी चपलेत घुसलेल्या काट्याची गोचरी वेदना, जागृत करावी लोकांची संवेदना, तिने घुसावे गावागावात, प्यावे अशुद्ध गढूळ पाणी, तिने मांडावा घरासमोर ओकारी आणणाऱ्या सांडपाण्याचा वास, काढावा शेतकऱ्याच्या गळ्यातील फास, बातमीने द्यावा खांदा गरोदर बाईला दवाखान्यात पोहोचणाऱ्या झोळीला, तिने टिपावा तिच्या गर्भाशयातून पाऊस वाटेवर पडणारा रक्ताचा ओंगळ, तिने मांडावे वास्तर पावसाळ्यात दवाखान्यात छत्री धरून कराव्या लागणाऱ्या बाळकपणांचे रुग्णालयात पोहोचून तिने घ्यावा मागोवा उपचारांचा, बातमीने उपचाराविना मेलेल्या रुग्णांची खड्ड्यामुळे झालेल्या गर्भपाताची संख्या मोजून त्याची मिरची पूड भरावी सत्ताधारी पक्षांच्या डोळ्यात, बातमीने उपचारासाठी मांत्रिकाकडे जाणाऱ्यांची अडवावी वाट, धरावा विज्ञानाचा घाट, बातमीने मारावी शाळेला दांडी मारणाऱ्या शिक्षकाच्या कानशिलात, बातमीने बोटाला धरून आणावे आई बापासोबत दगड फोडायला, ऊस तोडायला गेलेल्या लेकरांना पुन्हा शाळेत, बातमीने उठवावा आवाज जुलमी व्यवस्थेविरुद्ध, बातमीने घाडेप्रमाणे भिरभिरावे समाजाभोवती, तिने टिपावं भाड खाणाऱ्या आरोपीला पाठीशी घालून सज्जनांना नाळणाऱ्या भडव्यांना, बातमीने घ्यावा शोध कागदावरून जमिनीपर्यंत येईपर्यंत गायब झालेल्या रस्त्यांचा, विहिरीचा, शौचालयाचा, बातमीने फोडावे बिंग रस्त्याच्या कंत्राटदाराचे, मटण दारू ढोसून टेस्टिंग पॅचवर पोहोचणाऱ्या रावसाहेबांचे, करावा सन्मान प्रामाणिकांचा, बातमीने द्यावा धीर शहीदांच्या कुटुंबियांना, बातमीने पाकिट घेऊन करू नये स्वतःचा गर्भपात, मारत राहावे धक्के न हलणाऱ्या शासनरूपी हत्तीला, बातमीने कधीही करू नये सेटिंग, करू नये साहेबाच्या कॅबिन मध्ये पाकिटासाठी वेटिंग, बातमीने राखावी सत्याची निष्ठा, खाऊ नये भ्रष्टाचाराची विष्ठा, तिरस्काराला पुरस्कार समजून बातमीने कार्यरत राहावे सतत, बातमीने ठोकावी आरोळी संसदेच्या दिशेने कागदावरचा कायदा आणावा जमिनीवर, बातमीने दाखवू नये भोंदूंचा चमत्कार, होऊ नये जाहिरातीच्या बदल्यात स्वतःवर सामूहिक बलात्कार, बातमीने सदैव धरावी सत्याची कास, तिने व्हावा लोकशाहीचा विश्वास, तिने व्हावा लोकशाहीचा विश्वास। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा।